हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा दिवस खूप खास आहे कारण का आज आहे फादर्स डे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये अशीच एक बाप लेकीची क्यूट जोडी आली आहे. खरं तर ही मुलगी जी आहे ना ती सध्या टेलिव्हिजन गाजवते. म्हणजे नवरी मी हिटलरला या मालिकेतून घराघरात पोहोचणारी लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज आणि तिचे बाबा आज माझ्यासोबत आलेत. तर बरेच काही जाणून घ्यायचं. खरं तर त्यांचं नातं कसं आहे खरं तर मला खूप इंटरेस्ट जाणून घेण्यासाठी. पहिलं आपण त्यांचं स्वागत करूया. खूप स्वागत दोघांचंही राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. आणि सर, नेहमी वल्लरीसोबत तर सेटवर गप्पा होतातच, पण मला नेहमीच एक कुतूहल होतं की तुमचं नातं कसं असेल. तर आज फादर्स डे निमित्त मला खूप आनंद होतोय की तुम्ही आज आमच्या ऑफिसमध्ये आला आहेत आणि आज आपण छान गप्पा मारणार आहोत. खरं तर पहिलं तुम्हाला हॅपी फादर्स डे. आणि मला असं वाटतं वल्लरी तू पण ऑन कॅमेराज होऊन जाऊ दे ना. हॅपी फादर्स डे. थँक्यू. येस. सो कसं आहे हे बापलेकीचं बॉन्डिंग मला जाणून घ्यायला आवडेल. खरं तर लास्ट टाईम आपण जेव्हा भेटलेलो, लग्न कवर करायला मी सेटवर आले होते, तेव्हा वल्लरीने जो उखाणा घेतला तो तुम्ही लिहून दिला होतात असं मला वल्लरी तर कसं एक नातं आहे तुमचं? खरं आहे. नातं म्हणजे आता ह्या विषयाला धरून सांगायचं झालं म्हणजे हिची आता सिरियलमध्ये म्हणा, फिल्ममध्ये अमुक करणं, त्या दृष्टीने म्हणाल तर आमचं खूप म्हणजे खूपच घट्ट नातं आहे. म्हणजे ती कॉलेजमध्ये असताना डहाणूकरला, इन्सिडेंटली मी डहाणूकरचाच आहे, तर त्यावेळेला तिने नाट्य मंडळामध्ये भाग वगैरे घेतल्यापासून तिथे रात्री उशिरा बेरात्री चालणं. नाट्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे ती आदल्या दिवशी सगळं ठरतं, मग स्क्रिप्टच चेंज होते, मग एंट्रीज बदलतात, त्यामुळे ते काय कधी असं शेड्यूलप्रमाणे होत नाही. सो ते रात्री 11, 12, 1, 2, 2:30 कधी पूर्ण रात्र असं सगळं असायचं. जनरली अशा वेळेला वडील ओरडतात आणि आई म्हणते करू दे. आमच्याकडे थोडं उलटं होतं. बापाचं म्हणणं होतं करू दे करायला पाहिजे, असं कसं, तिला आवडतं आहे ना. त्यामुळे तेव्हापासून बाबा हे असं झालं, बाबा ह्याच्यात नाही घेतलं, बाबा माझं असं चुकलं, बाबा मी इथे माती खाल्ली, बाबा अमुक झालं. तेव्हापासून ही ह्या विषयाबद्दलची चर्चा आमची खूप आहे. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत कधी झाली नाही, म्हणजे फार सांगायची गरज पण नाही आली, पण आमची जी काय चर्चा होते ही सगळी ही अशी कला, साहित्य, सिनेमा, थिएटर, नाटक अशामध्ये बरीच खूप. क्या बात आहे. आणि प्रत्येकाचा पहिला हिरो हे आपले बाबा असतात ना. म्हणजे मला आठवते की शाळेमध्ये असताना सुपर हिरो जसं कळलं की अरे म्हणजे आपल्यासाठी आपले बाबा सुपर हिरो आहेत. म्हणजे आपल्याला जे हवं आहे थोडं नाही म्हणतील पण आणून देणार. तर तुझं कसं होतं शाळेत असताना? तुझे सुपर हिरो पहिले बाबाच आहेत? हो, बाबाच आहेत, प्रश्नच नाही. आणि शाळेत असताना सुद्धा स्पेशली जसं बाबा म्हणाले की प्रत्येक गोष्ट बाबांची शेअर करायची. आईच्या आधी पण बाबांना सांगायचं आणि बाबा पण कायम सगळ्या त्यांच्या स्केड्यूलमधनं कायम माझ्यासाठी वेळ. आत्ताही म्हणजे ते ऑफिसमध्ये किती बिझी असले तरी मी त्यांना 10 वेळा फोन करून त्यांना प्रत्येक गोष्ट मला सांगायची असते. सेटवर सीन कसा झाला, मी उठले कधी, खाल्लं काय, आणि तेही कायम दरवेळी वेळ काढून माझ्याशी न चुकता बोलतात. क्या बात आहे. पण कॉलेजमध्ये वल्लरी किंवा लहानपणी वल्लरी कशी होती? काय किती मस्ती करायची? आज आम्हाला तुमच्याकडे इन्सायडर्स मिळणार आहेत. आणि तेव्हा काय सांगा. मला माहित नाही किती मी सांगायचं आणि किती नाही सांगायचं. नाही. इथे ती काय घरी गेला मला दम मिळायचा. सांगायचं झालं तर पहिल्यापासून एक अगदी प्रकर्षाने म्हणजे आमच्या अख्ख्या फॅमिलीला माहीत असलेली गोष्ट म्हणजे पहिल्यापासून अत्यंत हसरा चेहरा होता. म्हणजे बऱ्याच वेळेला तसं एम्बॅरेसिंग गोष्ट व्हायची की अननोन माणूस आहे, ती माझ्या किंवा माझ्या बायकोच्या खांद्यावर आहे, तो समोरून आला, ही अगदी अशी जिवणी करून गोरी अशी छोटी अशी चब्बी अशी हसायची की त्या अनोळखी बाईला सुद्धा हसावंच लागायचो. आणि आम्हाला कळायचं ही हसली म्हणजे आपली मुलगी तिच्याकडे बघून हसली असणार म्हणून. मला थोडा ती बघरं वाटायचं की माझ्याकडे बघून हसते की काय ती बाई, पण नाही, तिच्याकडे बघूनच हसलेली असायची. तेव्हापासून जनरली एक्स्ट्रोवर्ट असणं, लोकांशी आपण बोलणं, जनरली चेअरफुल आणि हसरं राहायचं, हे मात्र तिच्याकडे खरोखरच पहिल्यापासून आहे. अगदी सुरुवातीला चंद्र आला धरतीवर, काय होतं नाटक ते? चंद्र आला पृथ्वीवर असं एक नाटक होतं, बालनाट्य. पहिल्यांदा तिचं मी नाटक बघायला गेलो. अगदी एकदम लहान होते, म्हणजे पहिली दुसरीतली पहिली दुसरीची वगैरे. आणि ते नाटक प्रॉपर पार्ल्याला ह्याच्यात होतं, दीनानाथमध्ये. तर आता आपली मुलगी तिथे करणार आणि काय ना, थिएटरमधला मागचा जो अंधार आहे ना, त्याचं मला स्वतःला फार त्याचं गारूड आहे. पण असं विचित्र, पवित्र आणि असं भव्य दिव्य वाटतं, कारण की मला त्या गोष्टीची आवड. तसं मी एकदा जाऊन आलो आणि अशी थोडीशी धाकधूक आता मुलगी अशी करणार. तर तिथे म्हणजे मला एक जाणवलं काय, ते स्वतःचे तर डायलॉग बोलायचे सगळं, आणि समोर दुसरा बोलते ना त्याचे पण अख्खं नाटक पाठांतराचा प्रश्नच नाही. म्हणजे त्याचे नाटक पण चालू असतं ना, तोंडातलं तोंड आपलं मला सांगायला लागतं, अगं तू नाही ते लोक करणार आहेत, अजून आहेत ॲक्टर. म्हणजे
तेव्हापासून ते होतं. त्याच्यानंतर आणखीन एक दुर्गा झाली गौरी त्याच्यात होतं, लहान आम्ही मुंग्या वगैरे ते गाणं होतं. सो तेव्हापासून ना ह्याच्यामध्ये म्हणजे गॅदरिंगचं नाच असू दे, नाट्य असू दे, छोटीशी एकांकिका असू दे, आणि नंतर ती कथ्थक शिकायला गेली तेव्हासुद्धा फार सिरियस ती काही. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये जशी आहे ती तशीच पहिल्यापासून, म्हणजे अचानक ती ह्याच्याकडे वळली वगैरे असं म्हणणं बरोबर नाही. शी वॉज ऑल अलॉंग असं आवडेल. आणि खरं तर तुमचं आणि वल्लरीचं नातं इथेच कळतं की तिच्या नाव पुढे ती तुमचं नाव लावते. म्हणजे आज वल्लरी विराज म्हणून तिला ओळखलं जातं. ते काय सांगशील मला त्यामागची? त्यामागे भावना हीच आहे की वल्लरी विराजला होते कारण ॲक्टिंग करणं किंवा ह्या क्षेत्रात काहीतरी करणं हे जितकं माझं स्वप्न होतं तितकंच बाबांचंही होतं. आणि अगदी प्रत्येक ऑडिशनला जातानाही मी प्रत्येक स्क्रिप्ट बाबांबरोबर डिस्कस करून, प्रॅक्टिस करून, तो व्हिडिओ पाठवायच्या आधी बाबांशी बोलून, असं म्हणजे प्रत्येक गोष्टीत बाबा आहेत माझ्याबरोबर. त्यामुळे मी काम जरी एकटी करत असेन आणि माझा चेहरा जरी दिसला तिथे सगळ्यात बाबा म्हणजे ते बरोबर आहेत माझ्या, आणि प्रत्येक गोष्ट ते मला गाईड करतात. माझा फक्त चेहरा दिसतो पण मेहनत दोघांची आहे. म्हणून मला अगदी सुरुवातीपासून माझं ठरलेलं की वल्लरी विराजच असणार, आणि म्हणून मी ते अगदी तसंच केलं. क्या बात आहे. पण सर तुम्ही CA आहात आणि प्रोड्यूसही केलं तुम्ही बऱ्याच फिल्म्स. तर हे सगळं म्हणजे खरं तर असं होतं की प्रोड्युसर म्हटल्यावर काही जणांना वाटतं की त्यांची मुलं मुली अगदी इझिली इंडस्ट्रीमध्ये येतील. पण वल्लरीच्या बाबतीत तसं झालं नाही. तिने स्वतःच्या हिमतीवर सगळं मिळवलं आहे आणि तिने एक ब्युटी कॉन्टेस्टसुद्धा जिंकलं आहे आणि नंतर तिने सिनेमे केले आणि आता मालिका लीला म्हणून ती घराघरात पोचते. प्रत्येक इव्हेंटला बायका म्हणजे सेल्फी काढायला जेव्हा गर्दी करतात, एक वडील म्हणून कसं वाटतं? तुम्ही पहिला मुद्दा विचारला तो जास्त करेक्ट आहे, त्याच्याबद्दल मी 1 मिनिटभर घेतो. मुद्दा असा की मी मुळात प्रोफेशननी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि बाकायदा मी MP चितळण कंपनी फर्म आहे तिथे पार्टनर आहे, काही वर्ष मी तिथे करतो. हे जे मी प्रोड्युसर हे माझ्या पुढे जे लागलं आहे ना, हे खरं नाळ हा जो आमचा नॅशनल अवॉर्ड विनिंग जो नागराज मंजू आणि सुधाकर रेड्डी यांच्यावर, तो माझा पहिला पिक्चर. तो माझ्याकडे आला, मला कथा आवडली, म्हटलं करूया. टेरिंग होती की आपण ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू, आणि मग मला तो सगळा प्रवास बघायचा होता. मी शूटिंगला जायचो, असा तो पहिला झाला. तो झाल्यानंतर परत दुसरी एखादी चांगली स्क्रिप्ट ऐकू येईपर्यंत मी काय नाही केलं तर दुसरा केला. त्यामुळे मी मुळात प्रोड्युसर आणि खूप फिल्म्स म्हणजे चांगल्या आहे तुम्ही असं म्हणताय, पण मी मुळात प्रोड्यूस कंप्लीट आणि त्या दोन्ही चांगल्या फिल्म दिल्या, त्याचं मला समाधान आहे. अलिबाबांच्या आयशीतले जुलूस या 2च केल्या. त्यामुळे माझा जो काही क्षेत्र होतं, म्हणजे बरेच जण असं मला विचारतात मग तू पिक्चर केला मग त्याच्यात वल्लरी आहे का? मला म्हटलं नाही, काही संबंध नाही तिचा. अरे पण मग तू प्रोड्यूस केला. म्हटलं नाही, पण त्याची काहीच गरज नाही आहे ना. हा एक वेगवेगळा विषय आहे तिचा आणि माझा. म्हणजे बऱ्याच वेळा तिचा पिक्चर आणि माझा पिक्चरला तर मी एकदम शड्डू ठोकून म्हणतो आता आपलं मैदानातच होऊन जाऊन दे, माझा अलिबाबा 80 आणि तुझा पिक्चर बघूया कसं. त्यामुळे आमच्याकडे कम्प्लिटली वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आणि जिथे मुद्दाम एखादी कार्व आऊट करायचं किंवा बऱ्याच म्हणजे सांगायचं तर असंही झालं की हिला लॉन्च करण्यासाठी काय करणार का तुम्ही वगैरे. म्हटलं खरं सांगू का, मी काय तशा पठडीतला माणूस नाही, माझ्या डोक्यात तसं आलं नाही आणि माझ्या मुलीच्याही कर्मधर्मसंयोगाने अजिबात तसं डोक्यात नाही. आत्तासुद्धा आता तुम्ही म्हणालात ना की का लावते, एवढ्या ऑडिशन म्हणजे माझ्या मुलीने म्हणून नाही, प्रत्येकजण ह्या क्षेत्रामध्ये येणार आहे ह्याच्यापेक्षा त्याच्या जास्त स्ट्रगल करतो. एवढ्या ऑडिशन दिल्या की आम्ही शेवटी त्या गोष्टीचं बॉदरेशन मॉडरेशन म्हणून लिस्ट बनवलेली आपल्या फेल्ड ऑडिशन, आणि मग आम्ही अशी त्याची चेष्टा करायचो. अरे 20 झाल्या, हां 25 झाल्या, हां आता 28 झाल्या, अशा आम्ही मस्करी करायचो. वल्लरी तर म्हणायची बाबा मी ह्याच्यात करिअर करणार बहुतेक ऑडिशन देण्यामध्ये. त्यावेळेला सुद्धा असं कधीही झालं नाही किंवा तिनेही सांगितलं नाही की नॉट दॅट माझ्या याच्या विषयात काही ओळखी आहेत, पण बाबा मी कोणाशी काय बोलतोय, कोणाशी काय सांगतो, हा आमच्या दृष्टीमध्ये विषयच नाही आहे. अँड दॅट्स ऑल क्रेडिट गोज टू हर. त्यामुळे आत्तासुद्धा पहिली झाली, नाही झाली, जवळ आलं, तुम्हाला माहिती आहे किती अगदी येतं, मग काहीतरी बदलतं, काहीतरी होतं, मग हिरोची उंची, 1000 गोष्टी असतात, मला कल्पना आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या म्हणून आम्ही म्हणतो वी आर इन इट टुगेदर, असं मी तिला सांगतो. मिळालं नाही मिळालं तरी वी आर इन इट टुगेदर. सो ते असं करत करत तिचा प्रवास ती करते आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये म्हणजे खऱ्याच अर्थाने म्हणजे पुढे अशी एखादी संधी मिळाली आणि असेल आणि मी मुळात तिसरा केला एखादा प्रोड्यूस तर भाग वेगळा. पण अदरवाईज आत्ता तरी म्हणजे ती ज्यांना ओळखते त्याच्यातल्या 10% जणांना पण मी ओळखत नाही. म्हणजे माझं प्रोफेशन वेगळं आहे. अगदी. पण हे सुद्धा मला सुद्धा कळलं गुगलवरून आणि खूप आधी, आणि नंतर मला कळलं की अच्छा म्हणजे तुझे वडील आहेत. तर हे खूप नंतर कळलं. म्हणजे म्हणून मी म्हणाले की ही जी काही आज आहे ती तिच्या हिमतीवर आहे जे काय आहे. पण
तुला ह्या क्षेत्राची आवड कधीपासून निर्माण झाली आणि घरामध्ये तुझं आणि बाबांमध्ये आपण गाणं एक्सचेंज करतो किंवा गाण्याची आवड आहे किंवा हा पिक्चर बघा, तर ते एक बॉन्डिंग कसं होतं सिनेमाच्या बाबतीत? अगदी लहानपणापासनं तू म्हणशील तर एकतर माझ्या बाबांचं हे सांगायला आवडेल की मी लहान असताना माझ्या आईबाबांचं खूप क्लिअर होतं की वल्लरी लहान आहे किंवा मुलं लहान आहेत तर त्यांना त्यांच्या वयाचेच पिक्चर दाखवायचे. त्यामुळे मी लहानपणी फक्त माझ्या लहान मुलांचे पिक्चर ॲनिमेटेड आणि मग मी जशी मोठी होत गेले तसे मग हळूहळू मोठ्या माणसांचे आणि सगळ्यांचे पिक्चर त्यांनी मला दाखवले. आणि आजही म्हणजे मी काही बघितलं की मी त्यांना म्हणते मी हे बघितलं किंवा ते बघतात आणि म्हणतात की ह्या कॅरेक्टरची ना एक गोष्ट खूप छान आहे, तू ते बघ आणि मला सांग तुला ह्यातनं काय आवडली. म्हणजे आमच्यासाठी तसा एक अभ्यासाचा विषय आहे की ते बघितल्यावर ते डिस्कस करणं किंवा एखादा शॉट आवडला ते बोलवतील आणि रिवाइंड करून मला दाखवतील की हे बघ आता त्यांनी काय केलंय किंवा मला नाही कळलं तर मी त्यांना विचारीन किंवा गाणी कविता ते मला पाठवतात त्यांनी काही वाचलं की हे असं लहानपणापासूनच होतं. त्यामुळे मला वाटतं ती लहानपणापासून आवड निर्माण झाली असेल तेव्हा कदाचित मी एवढं सिरियसली घेतलं नाही आणि कॉलेजमध्ये जायला लागल्यावर मग तेव्हा सुरू झालं कळलं की सगळं. आणि कसं होतं ना की लोकांकडे जनरली कसं सांगतात, तू ते महात्मा फुलेंचं चरित्र वाच बरं, ते महत्त्वाचं आहे, किंवा राजाराम असं वाच किंवा ह्याचं वाच असं. आमच्याकडे ना थोडी उलटी गत आहे. म्हणजे माझी बायको याच्यावर माझी नेहमी चेष्टा करते की मी असं म्हणता तू मकबूल बघितला, तू एक काम कर, होमवर्क देतात ना तसं आता तुला सुट्टी आहे ना तर मग तू हा मकबूल बघ, मग तू अनुराधा बघ, मग ह्याच्यामधली के मूर्तीची सिनेमोटोग्राफी बघ, मग साबी गुलाममधला अमुक बघ. असं मी तिला स्पेशली काढून देतो की हे बघितलं पाहिजे किंवा हे नाटक बघितलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, सगळं ह्या विषयातलंच. आणि काय मला असं वाटतं की तो एक त्यांच्यासाठी म्हणायचं गेलं तर तो त्यांचा अभ्यास आहे नाही का. म्हणजे तो त्या कला ज्या क्षेत्र माणसाला त्या कला क्षेत्रात काही करायचं आहे त्यांनी हे केलंच पाहिजे, नाहीतर त्याला कळणार कसं. कारण म्हणजे हे तुला हेल्प झालं असणार आहे कारण का आपल्याला नॉलेज या गोष्टींचं. आणि तू म्हणालीस की इन दिस वी आर टुगेदर, म्हणजे इथूनच सुरुवात होते खरी तर. बाबांनी तयारी करून ठेवलेली आधीच है ना. पण सर बाळाचे पाय पाळण्यात कधी दिसले तुम्हाला? म्हणजे ही अभिनय करू शकते किंवा ही काहीतरी करू शकते हे कधी दिसलं होतं शाळेत असताना? तशी अभ्यास करायला सांगितलं, जी कारणं शोधायची त्याच्यात तिचा अभिनय दिसतच असे मला वारंवार की अरे नाही आज असंच झालं बाबा, झालं काय माहिती ना वगैरे असं. खरं सांगायचं तर सगळ्यात तिला असं बोलायला चालायला आणि लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला आवडतं हे कधी, कारण की काय ना थोडंसं एक्स्ट्रोवर्ट असायला लागतं. शाळा संपल्यानंतर सगळ्यात उशिरा बाहेर पडणारी मुलगी म्हणजे वल्लरी. आई जी याला घ्यायला द्यायची ती कंटाळून द्यायची का प्रत्येक कोणाबरोबर तिला काहीतरी सांगायचं असतं. आणि आल्यानंतर अशी ॲनिमेटेडली आई आज काय झालं माहिती आहे, इकडनं ती सगळी स्टोरी टेलिंग सुरू व्हायची. ही आवड असायला लागते. ही आम्हाला एक मुलगा आहे भाऊ, तो ह्याच्या विरुद्ध आहे, तो असा स्टोरी टेलिंगवाला नाही, तर ही याची स्टोरी टेलिंगवाली आहे. आणि मी म्हटलं असतं की नाट्य शिबिरात जाऊया का, हो करूया ना. मग ह्याच्यात नाटकात घ्यायचं, हो करूया. भाषण करूया, हो करूया. तिला वक्तृत्वाची पण बक्षिसं मिळाली. त्यामुळे तसं बघायला गेलं तर मला वाटतं प्रायमरीपासून मला असं वाटलं की हिला स्टेज फिअर नाही आहे. स्टेज फिअरपेक्षा तिला आवडतं परफॉर्मन्स घ्यायला, असं लोकांबरोबर कनेक्ट करायला आवडतं. ते मला वाटतं खरं आता. आणि अजून तिला असं झालंय असं म्हणू नका, खूप खूप पुढे जायचं आहे, ही तिची फक्त सुरुवात आहे. पण ती अशा क्षेत्रामध्ये तिला आवडतंय हे मला प्राथमिक शाळेत म्हणजे प्रायमरीमध्ये असल्यापासून कळतंय असं म्हटलं तर ते बरोबर राहील. पण सर बाबा म्हणून आपल्याला आपल्या मुलीमुळे ओळख मिळते तेव्हा एका वडिलांना किती अभिमान वाटत असेल, किती भारी वाटत असेल. काय म्हणजे ह्याच्यात काय शंका आहे का, तू तुझ्या वडिलांना शोधते हे काय म्हणजे ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट काय, वल्लरीचे बाबा असं कोण म्हणालं. आता मी म्हटलं तर मला आल्यावर असं म्हणजे माझं मन म्हणजे थुई नाचतं. म्हटलं तर की तिच्यामुळे मला कोणतरी आज माझी इंटरव्ह्यू घेते. मी पिक्चर प्रोड्यूस केला ह्याच्यासाठी माझी कोणी इंटरव्ह्यू घेतलेला नाही आतापर्यंत. वा, तर नक्कीच अभिमान, कौतुक आणि आनंद वाटतो. फक्त मी म्हणतो तसं अजून खूप पुढं जायचं आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा. पण ही आनंदाची गोष्ट आहे. हा प्रवास, हा सगळा जर्नी आम्हाला सगळ्यांसाठीच. म्हणजे आणि माझी आजी आजोबा, आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. माझा काहीचा काका होता, त्याला फार असं वाटायचं की तिने असं करावं, तो आता गेला. पण त्यामुळे आमच्या घरात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्यांनाच, मला तर वाटतं सगळ्यांनाच खूपच छान वाटतं. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं लीला हे कॅरेक्टर बाबांसाठी फादर्स डे गिफ्ट म्हणूया आपण ना यावर्षीचं. तर वल्लरी काय सांगशील लहानपणीची बाबांसोबतची एक मेमोरेबल आठवण जी कायम लक्षात राहील की हा इन्सिडेंट घडला होता. प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं असतं की हा किस्सा मी कधीच विसरणार किंवा मी ह्यावेळी बाबांचा खूप मार खाल्ला होता, ओरडा खाल्ला होता, मी कधीच विसरणार नाही. अशी कोणती एक गोष्ट कायम लक्षात राहते? एक मला आठवते म्हणजे दर रविवारी बाबांना सुट्टी असायची ऑब्व्हियसली ऑफिसला आणि
तेव्हा बाबा खूप बिझी असायचे, म्हणजे खरंच रविवारीच ते मला असे नीट भेटायचे आणि तेव्हा आम्ही एकत्र आंघोळ करायचो. म्हणजे बाबा मला आंघोळ घालायचे, मला, माझ्या भावाला, वेदांत नाही आला तरी मला, आणि तेव्हा ते मला गोष्टी सांगायचे, आम्ही एकत्र गाणी म्हणायचो, दंगा चालायचा दंगा साधारण. चालायचा आणि खूप तास दीड तास आमची आंघोळ, आणि ते मला आंघोळ घालणार, मग मी त्यांना आंघोळ घालणार, असं ते आमचं एकदम इलॅबोरेट मज्जेचा दिवस असायचा तो रविवारचा. तर ते अगदी मला आठवतं आणि तुम्ही वाट बघायची रविवारची की कधी रविवार येईल आणि मग मी आणि बाबा एकत्र गाणी म्हणत अंघोळ करू, मज्जा करू असं. क्या बात आहे. आणि शाळेत जाताना बाबांनी कधी वेण्या घालून दिल्या आहेत किंवा सगळी तयारी करून दिली आहे, असं काही आठवणी? वेण्या घालून दिल्या तर एवढे हे मला आठवत नाहीये, बट क्लिअरली मी आजही कुठे बाहेर जाताना मी असं बाबांना असेल, बाबा हे ठीक आहे का घातलेलं, हे ओके आहे का, आणि मग बाबा पण की नाही, आणि त्यांनी जर नाही म्हटलं आणि मला कितीही उशीर होत असेल तरी मी ते कपडे बदलून दुसरं काहीतरी घालूनच जाते. ते असं जसं नाही की ते ही इज बीन व्हेरी स्ट्रिक्ट. जर मला एखादी गोष्ट करायची तर ते मला कायमच करू देतात. म्हणजे त्यांचं असं असतं की तुला करायची आहे ना, मग आपण करूया. पण जर त्यांना ती एखादी गोष्ट नाही आवडली, कपड्यांसारखी साधी गोष्ट असली तरी ते म्हणजे छान नाही दिसत आहे असं मला वाटतं आणि मी सांगून चालतं असं. हां, आणि मला ते पण खूप प्रत्येक बाबांना वाटत असतं माझ्या मुलीने बेस्टच दिसावं, तर ते ऑब्व्हियसली कधी वाईट सांगणार नाहीत. पण वल्लरी कधी बाबांचा ओरडा किंवा मार खाल्लास का लहान असताना? मार काय मार तर नाहीच ओरडा खाल्लाय. खाल्लाय? ओरडा हो सांगायचं नाही नाही, ठीक आहे, छोटंसं सांगते. काहीतरी म्हणजे मोठं पण आहे सांगण्यासारखं. माझे बाबा काय काय म्हणजे सगळ्यांचेच आईबाबा असतात की खोटं बोलायचं नाही किंवा केलं तर सांगायचं. आणि काहीतरी मी एकदा लहानपणी काहीतरी वस्तू तोडली आणि माझ्या बाबांचं असतं की तू खरं बोललीस हो तर ठीक आहे, मग तुला माफ आहे. आणि मी म्हटलं की नाही, मी नाही तोडली, आणि ऑब्व्हियसली मीच तोडली. बाबांना बाबांनी मला एकदा फक्त असं एका कोपऱ्यात उभं केलं की तू ते तिथेच उभं राहायचं, तुझी म्हणजे पनिशमेंट आहे. मी लहानच असेल 7-8 वर्षाची. आठवतं खिडकीच्या बाजूला त्यांनी म्हटलं की तू इथेच उभं राहायचंस, हलायचं नाही. त्यांनी मला एकदाच आयुष्यात आय थिंक ती म्हणजे पनिशमेंट दिली, आणि तेही असं नाही की त्यांनी खूप ओरडले किंवा फटके दिले. म्हटलं की तुझं बोललीस खोटं, उभी राहता. ही एक गोष्ट मला आठवते. त्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा किंवा काही ओरडलेलं मला तशी तू गुड गर्लच होतीस ना? नाही म्हणजे कंप्लेंटच येत आहेत, तिने अमुकच केला असं 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 काही नव्हतं ॲज विषय. पण हां, खोटं बोलण्याचा मला फार राग आहे कुठल्याच बाबतीतला. आणि माझी खोट्याची डेफिनेशन खूप स्ट्रिक्ट आहे. 3 वाजता आलं आणि 3:30 सांगितलं, माझ्या दृष्टीने खोटं आहे. 3 म्हणजे 3, हे एवढं म्हणजे असं खऱ्याची डेफिनेशन माझी थोडी स्ट्रिक्ट आहे. त्याच्यावरनंच कधी ओरडा खाल्ला असेल तर म्हणजे हात लावायचा मला नाही आठवत. आणि कधीतरी एखाद्या वेळेस गणित सोडताना त्यांनी असं केलेलं असेल तरी पण ते लगेच हा असं लागलं का? मला असं वाटतं प्रत्येक वडील तसेच असतात. आणि जेव्हा आपण एखाद्या मुलीला बघतो ना आणि तिच्या राहणीमान किंवा तिच्या स्वभावानं वाटतं की तिचे घरचे किती कूल असतील किंवा तिचे वडील किती सपोर्टिव्ह असतील, तर हा सपोर्ट कसा मिळत गेला आहे वारंवार शाळेत, कॉलेजमध्ये किंवा आता एकांकिकांमध्ये लेट व्हायचा आणि तो एक सपोर्ट लागतो ना आपल्याला की कॉल केला आहे, बाबा हो म्हणाले किंवा बाबा म्हणाले बस आता मला कसली भीती नाही आहे. तर ती एक फिलिंग काय एक्सप्रेस करशील? ती फिलिंग खूपच सॉलिड आहे. म्हणजे तसं म्हणतो ना, असं बॅकअप असल्यासारखं सतत आहे की कितीही उशीर झाला नाटकाच्या रिहर्सलला किंवा काही झालं की आई माझी अशी असायची की नाही वल्लरी इतका उशीर वगैरे, तिला ते खूप व्हायचं. पण बाबांनी मला कधी असं म्हटलं की नाही घरी ये, असं कधीच नाही झालं आहे. त्यांचं की ठीक आहे तुला रिहर्सलमध्ये आहेस ना, तू म्हणजे काहीतरी करतेस ना, ठीक आहे. त्यांचं असं की फक्त तू निघाल्यावर मला कळव किंवा मध्ये तुला काय ब्रेक वगैरे असेल तेव्हा मला एकदा फोन कर. असं सतत असं काय सांगू, असं ते कॉन्स्टंट सपोर्ट आहे. म्हणजे कामासाठी मला उशीर होतोय किंवा एखादं काम मला करायचं आहे म्हणण्यासाठी आई बाबा नाही म्हणतील का वगैरे अशी भीती मला कधी वाटलीच नाही आणि त्यांनी कधी वाटू दिलीच नाही मला. म्हणजे छोट्या गोष्टीत किंवा आता शाळेत असताना 10वीत गॅदरिंगमध्ये भाग घेणं, तर कोणीच मुलं घेत नव्हती भाग माझ्या 10th स्टँडर्डमध्ये, कारण बोर्डाचं वर्ष आहे, वेळ वाया जाईल वगैरे वगैरे. आणि मला नेहमीप्रमाणे करायचंच होतं की अभ्यास वगैरे होत राहील पण डान्स वगैरे मला करायचं आहे. आणि मला आठवतं आम्ही रात्री जेवायला बसलेलो आणि आईचंच होतं की वल्लरी तू विचारूही नकोस बाबांना आणि हे नाहीच करायचं आहे वगैरे असं. तिला माहिती आहे बाबा हो म्हणणार. आणि बाबांना फक्त असं म्हटलं बाबा, त्यावेळेला की परत म्हटलं बाबा, ते बोलले मला कळते तू सारखी बाबा म्हणते तरी विचारायचं की असं असं आहे. तर गॅदरिंग पुढच्या महिन्यात आहे, मग प्रिलिम पण तेव्हाच आहे, पण मी करू का? तर बाबा म्हणाले ठीक आहे शाळेत हे कर, पण मग सकाळी उठून जायच्या आधी म्हणजे शाळेला जायच्या आधी तू अभ्यास करणार असेल तर कर. सोपं आहे म्हणजे काहीच नाही. असं असे कायम बाबा आहेत. हो असेच होते ते कायम. क्या बात आहे. पण आता जसं मी उल्लेख केला सर की नवरी मे हिटलरला ही जी मालिका आहे खूप प्रॉमिनंट रोल आहे. आणि जेव्हा तुला विचारण्यात आले मला असं वाटतं डिसिजन घेताना पहिला फोन बाबांना असणार आहे. काय तेव्हाची घालमेल आणि जेव्हा
लेकीला ऑफर झाली आहे मालिका हे तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? आधी मी एक सांगेन की मी तिथे ऑडिशनला गेलेले 3 पॅच दिलेले मला ऑडिशनचा. एक काहीतरी असं थोडासा हॅपी टाईप्स होता, एक रागीट आणि एक रडका. आणि मी 2 पॅचची ऑडिशन झाली माझी. आणि तिसरा पॅच होता जो रडका आणि इमोशनल जो परफॉर्म करायचा, त्यात मी त्यांना म्हटलं मला जर 10 मिनिटं द्या, मी थोडा विचार करते. मी पटकन खाली आली ऑफिसच्या. मी बाबांना फोन केलं. बाबा आणि आई वाटतं त्या कुठेतरी चाललेले आणि बाबा गाडी चालवत होते. आणि आईने असं स्पीकरवर ठेवला आणि म्हटलं बाबा हा पॅच आहे, मला ना एक्झॅक्टली कळत नाही की काय करायचं आहे. तेव्हा म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला वाचून दाखव. मी फोनवर त्यांना तो अख्खा असे पकडून वाचून दाखवलं ऑफिसच्या खाली उभं राहून. आणि बाबांनी तो गाडी चालवताना ऐकला. मग आमचं याच्यावर डिस्कशन झालं. मग बाबा म्हणाले मला असं वाटतं हे असं आहे, मग तू एकदा करून दाखवतेस का? मग फोनवरच मी उभे उभे तो त्यांना वाचून दाखवला की मी कसं करीन आणि काय असं ते करून दाखवलं फोनवर. असं आमचं एक 20-25 मिनटं बोलणं झालं. मी वर गेले आणि लगेच तो टेक दिला. तो 1 टेक ओके पण झाला. त्यांना आवडलं मी जे काही केलं ते. आणि त्या पॅचवर खरंच मला सिरियल मिळाली. म्हणजे क्या बात आहे. एवढं आहे ते, म्हणजे ही सिरियल नथिंग विदाउट इट सपोर्ट. अगदी म्हणजे खरंच मला गुजबम्स आले हे ऐकून की प्रत्येक ह्याच्यामध्ये बाबा सोबत आहेतच. पण आज फादर्स डे आहे आणि अनेक फादर्स डे सेलिब्रेट केलेस तू. लक्षात राहणारा फादर्स डे कोणता होता आत्तापर्यंतचा? काय सांगाल सर? किंवा तुम्हाला तिने काही असं छान ग्रीटिंग दिलं आहे किंवा काही? आपल्यासाठी प्रत्येक दिवस फादर्स डे आहे. म्हणजे आता मी खरं असंच सांगायचं झालंय. झालं तर अजून आमच्या ना घरातलं वातावरण तसं मराठमोळं आहे टू बी ऑनेस्ट. त्यामुळे फादर्स डेला असं काही आणखी असं नाही. आणि म्हणजे तू मला असं- बालमोहनची आहेस ना? बालमोहन. प्रॉपर म्हणजे दादरकर. त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं फादर्स डे साठी म्हणून काय आणलं मुद्दाम असं नाही मला वाटत. लाईक रोजच. सॉरी टू डिसअपॉइंट, पण असं नाहीये काय प्रत्येक दिवस फादर्स डे Father's हे Day आहे. किती छान आहे बघायला. पण असं वल्लरीन तुम्हाला एखादं दिलेलं गिफ्ट किंवा इमोशनली असेल किंवा एक गिफ्ट आहे असेल ना. ते कोणतं मी आहे? आता म्हणजे मला दिल्यापेक्षा कसं असतं की तिला पहिल्यांदा जेव्हा तिने हिंदी सिरियल मध्ये आम्हाला तिला असं पहिले आधी काही फिल्म केली आहे तुम्हाला माहीतच आहे, तो करतो बऱ्याच वेळा कम्प्लीट होतो, कम्प्लीट झाल्यावर तो रिलीज होत नाही, अशा बऱ्याच मध्ये मध्ये गोष्टी असतात. काही गोष्टी पूर्ण होतात, त्याचे काही 4 पैसे मिळाले. तर पहिल्यांदा तिला जेव्हा असं वाटलं की आता तिने काहीतरी 2 पैसे मिळवलेले आहेत, तर त्यावेळेला म्हणजे वडिलांना घेतलं हा एक भाग, त्याचं मला खूप अप्रूप आणि कौतुक वाटलंच, हे सांगायलाच नव्हतं. तसं दुसरं तिचे अत्यंत माझा एक मित्र आहे शैलेश देसाई, तिचा त्याला मी पॉल म्हणतो, तर तिचा फार तो लाडका काका आहे अगदी लहानपणापासून. तर तिने त्याच्यासाठी आवर्जून माझ्याकडनं पहिली माझ्या काकाला गिफ्ट म्हणून शर्ट आणि अमुक तमुक असं दिलेलं. ते जे जेस्चर होतं ते माझ्या मनात कायम घर करून राहिलेलं आहे. क्या बात आहे. दिस इज समथिंग, हे शिकलं पाहिजे माझं म्हणणं. ॲज यू गो ऑन खूप पुढे जायचं, पण आपण जात असताना हे सगळे लोक आपल्याबरोबर असतात. माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे जे मी नेहमी वापरतो, माझ्या ऑफिसमध्येही सांगतो. आपल्याला घरात जे मिळतं, आपलं जे चांगलं होतं ते त्यांचं म्हणणं की ह्याच्यात आपला आणि घरातल्यांचा सोडा गोठ्यातल्या गाईगुरांचा पण वाटा असतो, हे धरून बघायला लागतं. त्यामुळे आपले सगळे हितचिंतक असतात, आपल्याला आशीर्वाद देणारे लोक असतात, हे सगळे ह्याच्यामध्ये त्यांचा वाटा असतो आणि त्यांना आपण त्यावेळेला ॲक्नॉलेज केलं पाहिजे आणि त्यांचे आभारही मानले. अगदी खरं आहे. आणि एक डिबेट तर मला वाटतं प्रत्येक घरात होत असेल की आई कोणाची लाडकी आहे, बाबा कोणाचे लाडके आहेत. तर तुमच्या घरी हे कसं समीकरण आहे? म्हणजे तुला भाऊ आहे आणि मला असं वाटतं की डिबेट घरी सुद्धा चालत अगदी असेल, अगदी. है ना? कोणाची लाडकी आहेस तू? बाबांचीच. ते उघडच आहे. म्हणजे आमच्या घरी आता डिबेटही नाहीये. म्हणजे आमच्याकडे खूप एक नॉर्मल आहे की वेदांत म्हणजे भाऊ आईचा लाडकी आणि मी बाबांची लाडकी आहे. काही झालं तरी बाजू जनरली लेकीचीच घ्यायची. म्हणजे एकदा दोनदा तर असं झालं आहे का मी आता जर ठरले ना, मी आता वकीलपत्र घेतलं म्हणजे घेतलं ना आता. तर तसं एक बाजू असताना असं झालं आणि मी तिची बोलली ते कोण, बाबा नको माझी बाजू नाही घेतली तरी चालेल, यावेळेला फारच आहे वाईट स्थिती. वा. म्हणजे तुम्ही बाप लेकीच्या ऐवजी जास्त बेस्ट फ्रेंड्स आहात असं मला दिसतंय आता. आणि टीम आहे अशी घरात, टीम आहे. वा. उघड अशी, क्या बात आहे. थोडीशी दोन मस्त बॅलन्स हा, आउट हा, झालेलं आहे ना. पण ट्रिप्स आपण तू बऱ्याच ट्रिप्स केल्या असेल तुम्ही, पण एक लक्षात राहणारी ट्रिप कोणती? बाबांसोबत खूप दंगामस्ती केली आणि ती कायम लक्षात राहील अशी ट्रिप कोणती? मला वाटतं अशी तेच म्हणणार होते. काश्मीरला आम्ही गेलो आणि ती कुठली जागा होती बाबा? व्हॅली, एक व्हॅली होती, आता आम्हाला नाव आठवत नावाच्या बाबतीत मी नाही. गडबड आणि करतो. तिकडे आम्ही गेलो होतो आणि आमचा असा ग्रुप होता बऱ्यापैकी आणि सगळे काही जण घोड्यावर- घोड्यावरनं हां. फिरायला गेले ती व्हॅली. आणि मला घोड्यावर नव्हतं, मला माझ्या भावाला आणि अजून एक होता आमच्याबरोबर तो मुलगा, आम्हाला काही जायचं नव्हतं. तर आम्हाला ठीक आहे मग आपण चालत फिरूया व्हॅली. आणि
आणि मग खाली आम्ही ते पाणी होतं त्याच्यावरनं उड्या काय मारत होतो, अशी मज्जा करत होतो. सगळे घोड्यावरनं नीट फिरतात आणि आम्ही आपलं तिकडे खाली व्हॅलीत फिरतोय, पाणी उडवतोय, असं ते मला अगदी लक्षात. म्हणजे बागडतोय खरं तर. म्हणजे आत्तापर्यंत हिच्याच नाही, हिच्या माझा भाऊ आणि आणखीन जी 2 लहान मुलं होती, आमच्या सगळ्यांच्या ती म्हणतात तशी चिरकाल स्मरणात राहिलेली आहे. असं सगळं लश ग्रीन आणि आम्ही सुद्धा व्हॅलीमध्ये उतरून खरंच 1.5-2 तास जो काही दंगा घालत होतो ना, म्हणजे त्यांचं बागडण्याचं वय आहे, माझं नव्हतं तेव्हा, पण मी काय म्हणतात ना, शिंग लपून वासरा शिरणारा माणूस असल्यामुळे तर वी हॅड अ फॅन्टॅस्टिक टाईम. म्हणजे ती अजूनही आमच्या सगळ्यांची अशी तशीच लक्षात आहे राहिली. आणि प्रत्येक मुलीला वाटत असतं ना की मी बाबांना एक दिवस इथे घेऊन जाईन यार. असं वल्लरीच्या मनात कोणती एक जागा किंवा कोणतं ठिकाण असं की बाबांना इथे घेऊन जायचं किंवा बाबांना हे द्यायचं आहे. ते ह्याला आहे याचे तिला आठवते का बघूया आपण. लंडनमध्ये हो, लंडनमध्ये त्यांना ब्रॉडवे बघायला न्यायचंय. ते ह्यावेळेला गेले पण त्यांना बघता आलं नाही. तर मला असं हवंय की आम्ही दोघांनी एकत्र ब्रॉडवेज बघावे आणि असं त्यांच्यावर बघणं काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स असेल. क्या बात आहे. बरं वल्लरी, बाबांची एक अशी क्वालिटी जी तुला तुझ्याकडे आहे किंवा ती घ्यायला आवडेल? त्यांचं मल्टीटास्किंग मला घ्यायला आवडेल. ते एका वेळेला 4 गोष्टी करतात आणि त्या 4ही गोष्टी खूप परफेक्टली करतात आणि मला जेमतेम 2 गोष्टी पण नाही एका वेळेला बॅलन्स आउट करतायत. ती गोष्ट मला घ्यायला आवडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा काही एखादी गोष्ट असेल किंवा कोणी काही बोललं तर ते कधी ते सोडून देत नाहीत. ते सगळ्या गोष्टीचा विचार करतात की हे का झालं, कशामुळे झालं, ह्याच्यामागे कारण काय. काही वाचलं तरी ते असं वाचून आपण विसरू, पण बाबा ते विसरत नाहीत. बाबा म्हणजे ते सगळ्याचा अभ्यास छोट्या छोट्या गोष्टींचा करणं हे मला त्यांच्याकडनं नक्कीच घ्यायला आवडेल. आणि बाकी दुसरी गोष्ट जी माझ्यात आहे, मला असं वाटतं एकंदरीतच माणसं आणि मित्र आणि असं सगळी ते आहे आमच्या दोघांचे. ते आहे आमच्यात. क्या बात आहे. पण आपण सेटवर जेव्हा भेटलो आणि मला राकेश जेव्हा म्हणाला की हा उखाणा हिच्या बाबांनी लिहून दिलाय, त्यामागचं गणित म्हणजे कसं होतं? म्हणजे तू स्पेशली आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये म्हणायला की उखाणा लिहून दिलेला की सिरियलमध्ये सुद्धा तो यूज केला गेलाय? काय आपण केळवणाला जायचं होतं ना इव्हेंटला, तर काहीतरी झालं उखाण्यांवरनं आमच्या सेटवर विषय निघाला की केळवण म्हणजे उखाणे आले वगैरे. म्हटलं की हो, मलाही सांगितलं तर काहीतरी आलं पाहिजे. म्हणून मी असंच त्यांना म्हटलं की असं असं आहे, केळवणाचा इव्हेंट आहे आणि उखाणा बाबा काहीतरी छान पाहिजे ना, असं सिरियलला धरून, बाकी असे काही असे कॉमन नको असे वगैरे. तेव्हा म्हणाले की ठीक आहे, मी काहीतरी विचार करतो. आणि खरंच बाबांनी दुसऱ्या दिवशी मला तो लिहून पाठवला आणि व्हॉइस नोट आय थिंक पाठवली होती की हा असा असा. इकडे सुद्धा बाबा टू द रेस्क्यू. ऑलवेज बाबा टू द रेस्क्यू. आणि मला आठवते त्या इव्हेंटमध्ये ही प्रत्येकाला उखाणे सांगत होती. अक्षयाला पण ही सांगत होती. म्हणजे हिच्याकडनं आले कुठून, तर आता इथून आलेत तर उखाणे. क्या बात आहे. पण आज फादर्स डे आहे आणि आज बाबांना इतकी वर्षातून तुमचं बॉन्ड तर आम्हाला माहिती आहे की तू फ्रीली बोलतेस बाबांशी, पण आज ऑन कॅमेरा बाबांना काही सांगावं असं वाटतंय, तर ते काय एक्सप्रेस करशील आज फादर्स डेच्या निमित्ताने? मी एवढंच सांगेन की तुम्ही मला इतका सपोर्ट केलात प्रत्येक गोष्टीत. मी काही सगळं बरोबर दरवेळी करते असं नाही. काही चुकलं, काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही कायम उभे असता. आणि मला असं वाटतं तिचे डोळे सगळं बोलत आहेत आणि मला सुद्धा माझ्या बाबांची आठवण आली. प्रत्येकजण आज जो हा व्हिडिओ बघत असेल ना, त्यांचं बाबांना फोन आवर्जून जाईल असं मला वाटतं आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून सर आलात आज. आणि कधीपासून मला तुमच्याशी गप्पा मारत होते. खरं तर जेव्हा मला सेटवर कळलं की तुम्ही उखाणा लिहून दिला आहे तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की तुमच्याशी गप्पा मारल्याच पाहिजेत. आणि खूप काही गोष्टी कळल्या लहानपणीच्या. तुम्हाला सर काय सांगायला आवडेल? आज लेक काहीतरी करू पाहते इंडस्ट्रीमध्ये आणि अशा अनेक मुली आहेत ज्या काहीतरी करू पाहत आहेत. आज जे वडील हा व्हिडिओ बघतात त्यांना एक काय सांगायला आवडेल? थोडं सिरियस नोटवर ह्याबद्दल सांगायचं झालं तर आपण सगळ्यांनी 3 इडियट्स हा पिक्चर बघितला. तो खूप चालला, लोकांना आवडला. तो पिक्चर म्हणून बघायला लोकांना आवडतो. पण जेव्हा तुमचा मुलगा तशी वाट चोखाळायचा किंवा मुलगी म्हटल्यावर आपल्यातलं तो कॉन्झर्वेटिझम जागा होतो आणि आपण ते करू नको असं म्हणतो. माझं म्हणणं तसं नका करू. आपल्याला जेवढी क्षेत्र माहिती होती, आपल्याला जेवढे पर्याय होते, त्याच्यापेक्षा आता काही पटीने पर्याय झालेले आहेत. आणि आता फक्त मुंबईतले नाही, महाराष्ट्रातले नाही, भारतातले नाही, असं होत गेलेलं आहे. तर त्यामुळे तुमचा मुलगा ॲज लॉंग ॲज तो सिरियसली काहीतरी, मुलगी जी जेव्हा सिरियसली काहीतरी करायचा प्रयत्न करते, पुट इन हर हार्ट अँड सोल टुगेदर म्हणतात तसं, आणि ती गोष्ट मेहनत करायला तयार असेल, तर आपण वडिलांनी म्हणून आपल्या मुलीच्या आणि मुलाच्या मागे
नक्की उभं राहिलं पाहिजे. हाच मला वाटतं दिस इज फादर्स डे म्हणून बाबांनी काय करायला पाहिजे, तर माझं म्हणणं हे करायला पाहिजे. आणि तरुण पिढी आपली खूप जास्त मेहनती, कर्तृत्वान हुशार आहे हो. विश्वास ठेवा त्यांच्यावर, ते आपल्यापेक्षा बेटर असणार. येस, ट्रू सर. आणि हा आपला पहिलाच इंटरव्ह्यू होता, पण असे अनेक इंटरव्ह्यूज येऊत, असे अनेक प्रोजेक्ट्स मिळो वल्लरीला. थँक्यू सो मच. आणि सर, तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी फादर्स डे. थँक्यू थँक्यू खूप थँक्यू सो आभारी आहे. मच.